आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मुद्रा लोन या योजनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहे। एक वेळ होती की खाण्यासाठी अन्नही मिळत नव्हतं आणि आता मुद्रा लोनमुळे जीवनच बदललंय। मोदीजींसमोर महिला भावुक। आप दिल्ली पहली बार आई? यस सर। वाह। और मैं फ्लाइट में भी पहली बार बैठी हूँ सर। अच्छा। इतनी गरीबी थी मेरे यहाँ कि मैं अगर एक टाइम खाती थी तो दूसरा बार सोचना पड़ता था, लेकिन सर बहुत हिम्मत जुटाई। क्योंकि मैं किसान परिवार से हूँ, आप बिल्कुल स्वस्थ होकर के, क्योंकि मैं किसान परिवार से हूँ तो मुझे बहुत परेशानी का सामना करना पड़ता था। तो मैं एक दिन अपने हस्बैंड से बात की कि क्यों ना हम लोग कुछ लोन ले करके कुछ अपना ही बिजनेस शुरू करते हैं। तो मेरे हस्बैंड दोस्त वगैरह से बात किए तो उन लोगों ने बताया कि मुद्रा लोन आपके लिए बहुत अच्छा रहेगा, आप करिए। फिर मैं बैंक वालों के पास गई, वहाँ SBI बैंक जरुआ। फिर उन लोगों ने बताया कि हाँ आप ले सकते हैं बिना किसी भी वो कागजात की। तो सर मैं वहाँ से मुझे 8 लाख का स्वीकृत किया गया लोन और मैं बिजनेस शुरू की सर। न्याय व्यवस्थेचे 100% भारतीयकरण करण्याचा प्रयत्न 3 नवीन फौजदारी कायद्यांनी केला आहे। पोलीस आयुक्तालयात विविध प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं, पूर्णपणे आपला जो काही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीमकडे अप्रोच करण्याचा जो काही आपला व्यवहाराचा अप्रोच आहे हा सगळा आता बदललेला आहे। मी असं म्हणेन की खूप वर्षानंतर आपल्या फोर्सेसचं आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं 100% भारतीयकरण करण्याचा प्रयत्न या 3 कायद्यांनी केलेला आहे। शेवटी आपली सगळी म्हणजे पोलीस फोर्स असेल, पोलीस मॅन्युअल्स असतील किंवा आपले क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधले कायदे असतील, हे सगळे कायदे ही एक आपण ब्रिटिश लिगसी कॅरी करत होतो। ते कायदे चांगलेच होते, ते वाईट नव्हते, पण ज्या उद्दिष्टाकरता ते कायदे त्या काळात तयार केलेले होते ते उद्दिष्ट भारतीयांवर राज्य करणं आणि राज्यकर्ते म्हणून आवश्यक असेल तेव्हा ऑपरेशन अशा प्रकारचे ऑपरेस करणारे ते कायदे होते। आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं जनताभिमुख अशा प्रकारचे भारतीयांची सेवा करण्याकरता आणि संविधानाने आपल्याला जे काही या ठिकाणी कार्य आणि कर्तव्य दिले आहेत त्याचं पालन करण्याकरता या कायद्यांमध्ये आपण बदल केला। भाजपाने लोकशाही कधीच सोडली नाही आणि घराणेशाही कधीच स्वीकारली नाही। हा पक्ष कार्यकर्त्यांचाच पक्ष राहील। भाजपा स्थापना दिनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी इतर पक्ष आणि भाजपा मधला फरक समजावला। प्रमुख राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिलं जातं। हे सगळं होत असताना भारतीय जनता पक्षाने लोकशाही कधी सोडली नाही, घराणेशाही कधी अंगीकारली नाही। हा पक्ष कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिला। आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, परवा त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते किंवा आमचे यादवजी यांनी त्या ठिकाणी विचारलं अमित भाईंना कि आपका इतना बड़ा आपकी पार्टी है और आप अभी तक अपनी पार्टी का अध्यक्ष नहीं चुन पाए, दुनिया की सबसे बड़ी पार्टी का आप अध्यक्ष नहीं चुन पाए। अमित भाई ने त्यांना लगेच उत्तर दिलं। अमित भाई म्हणाले हमारी पार्टी बड़ी है इसलिए अध्यक्ष चुनने की प्रक्रिया है, उसको समय लगता है। आपकी पार्टी ये तो परिवार की पार्टी है, मैं कह सकता हूं अगले 20 साल तक आप ही अध्यक्ष रहने वाले हैं। आप या आपके परिवार के सिवा आपकी पार्टी में कोई अध्यक्ष बन ही नहीं सकता। हमारी पार्टी में सामान्य कार्यकर्ता भी पार्टी का अध्यक्ष बन सकता है। ये आपकी पार्टी में और हमारी पार्टी में अंतर है। आजचा विशेष दिवस अर्थातच आद्य क्रांतिकारक मंगल पांडे यांचा स्मृती दिन। इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे जनक आद्य क्रांतिकारक मंगल पांडे यांना आपली बातमीच्या माध्यमातून स्मृतिदिनी विनम्र अभिवादन। आज आणखीन एक विशेष दिवस म्हणजे वंदे मातरमचे रचयिते बंकिमचंद्र चॅटर्जी यांची पुण्यतिथी। या गीतामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात देशभरातील सर्व क्रांतिकारकांना स्फूर्ती मिळाली, तसेच आजही देशभक्तीसाठी प्रेरणा मिळते। आपल्या राष्ट्रीय गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। युवा पिढीचा प्रशासनात सहभाग वाढणार आहे, कारण आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर करण्यात आला आहे। या कार्यक्रमाची कार्यपद्धती mahades.maharashtra.government.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष झाला आहे। तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजप परिवाराचे सदस्य व्हा। नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यासह। पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी। धन्यवाद।